बहुचर्चित मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणात पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे। संबंधित जमीन व्यवहारावर त्यांची सही नसल्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता नवं वळण मिळालं आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती। या समितीचा अहवाल चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे। अहवालात 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आल्याचंही बोललं जातंय। लवकरच हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार असून तो स्वीकारायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल। मुंडवा येथील ही जमीन अमेडिया या कंपनीने खरेदी केली होती। या कंपनीशी पार्थ पवार यांचं नाव जोडलं गेल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता। बाजारभावानुसार सुमारे 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयात खरेदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। तसेच सुमारे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याने शासनाचा महसूल बुडवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। आयटी पार्क उभारण्याच्या नावाखाली शासनाकडून सवलती घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर जोरदार टीका देखील केली होती। वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यवहार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा त्यावेळी अजित पवार यांनी केली होती। मात्र चौकशीची मागणी कायम राहिल्याने सरकारने अधिकृत समिती नेमून सखोल तपास सुरू केला। आता समितीच्या अहवालात पार्थ पवार यांचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे। तरीही या अहवालावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी असून मुख्यमंत्री स्तरावर निर्णय घेतल्यानंतरच या प्रकरणाला पूर्णविराम मिळणार आहे।